सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। मस्तपैकी हे बघा उडदाचं शेत आहे, उडीद चाललेलं आहे। त्या साईडला तुम्हाला सांगायचं मस्तपैकी उडदाची शेती आहे। आणि इकडे बघा, इकडं या साईडला तुम्हाला सांगायचं मस्त व्ह्यू किती छान आहे बघा, डोंगर वगैरे किती मस्त आहे बघा, किती सुंदर निसर्ग आहे, खूप छान झाडी, खूप छान तुम्हाला सांगायचं असं काय म्हणतात की दवबिंदूंचे सडे पडतात तसे दवबिंदूंचे सडे पडलेले आहेत पावसामुळे। आणि तुम्हाला सांगायचं त्या ठिकाणी की ह्याची शेती आहे बघा, मुळ्याची शेती आहे बघा ही। कंटिन्यू करा, कंटिन्यू करू आपण जाऊ आणि पलीकडचा तुम्हाला व्ह्यू दाखवू। मस्तपैकी फुलं वगैरे कशी आहेत, मस्तपैकी फक्त गवतच आहे पण किती सुंदर आणि किती मस्त दिसते बघा। अशा मोठ्या ठिकाणी आपण तुम्हाला सांगायचं जाऊन रील बनवण्यापेक्षा अशा नैसर्गिक ठिकाणी रील बनवण्याला कितीतरी म्हणजे मस्त मजा येते बघा, मस्त आहे बघा। त्या ठिकाणी तुम्हाला सांगायचं उडीद वगैरे पेरलेलं आहे, असं खूप छान असं म्हणजे निसर्ग हे आहे आणि निसर्गरम्य वातावरणात तुम्हाला सांगायचं किती भारी वाटतं बघा रील वगैरे बनवायला। आणि तुम्हाला सांगायचं अशा ठिकाणी छान फील पण होतं आणि मस्त तुम्हाला सांगायचं एन्जॉय करायचं छानपैकी। तुम्हाला सांगायचं शेतात येऊन लाईफ जपलं, तुम्हाला सांगायचं एन्जॉय, कसं हिरवगार गवत, फोटो सेशनला कसलं छान सुंदर आहे बघा। मोठमोठ्या हिरोईन येऊन तुम्हाला सांगायचं अशा ठिकाणी किती छान तुम्हाला सांगायचं चित्रपट वगैरे काढू शकतात, रिलीज कसला भारी होईल आणि हिरवगार म्हणजे असं निसर्गरम्य वातावरणात किती छान मस्त वाटतं बघा। तुम्हाला सांगायचं एन्जॉय करायला भेटत नाही, आपण पाहिजे तिथे जाऊन रील बनवू शकतो, मस्तपैकी स्वतःला तुम्हाला सांगायचं हे करू शकतो। कसली भारी शेती आहे, कसलं भारी हिरवगार वातावरण, मस्त मस्त आहे, खूप छान तुम्हाला सांगायचं एन्जॉयमेंट आहे, करू शकता तुम्ही पण। खूप छान छोटी छोटी फुलं वगैरे निळ्या रंगाची लागलेली आहेत, मस्त आहे बघा। झाडा झुडपं, पक्षी ओरडतायत, किती छान पांढरी फुलं आहेत बघा, बोराची झाडं, काय पण आपण तुम्हाला सांगायचं शेतातलं भाजीपाला वगैरे सगळं आपण ऑल खाऊ शकतो। हे बघा ह्या पण ठिकाणी तुम्हाला सांगायचं फुल झाडं वगैरे किती भारी भारी आहे असं तुम्हाला सांगायचं। असं त्या तिकडं खाली तळ आहे पण तो नंतर आपण ब्लॉग कधी तर घेऊ, त्या साईडला खूप छान म्हणजे असं तळ वगैरे आहे, तिकडं आपण नंतर मी काढलेत बघा भरपूरशा रील्स तळ्याच्या कडेला जाऊन। आणि तुम्हाला सांगायचं हे तर तुम्हाला सांगायचं असं नैसर्गिक वातावरण बघायला मिळतं, पण ज्यावेळेस तुम्हाला सांगायचं दुष्काळग्रस्त भाग असतो, पाऊस पाणी नसतं, त्यावेळेस असं तुम्हाला सांगायचं आपल्याला असं बघा मनाला असं फील असं छान आनंदी फील होत नाही, असं तुम्हाला सांगायचं कुठेतरी असं मनाला वाईट वाटतं। पण अशा ठिकाणी तुम्हाला सांगायचं मस्तपैकी श्रावणातला एन्जॉईंग हा मस्तच असतो, बरोबर एन्जॉय करा मस्तपैकी माझ्या बरोबर। तुम्हाला सांगायचं मी रील वगैरे शेअर करत जाईन, मस्तपैकी तुम्हाला छान छान तुम्हाला सांगायचं व्ह्यू मी दाखवत जाईन, तुम्ही बघू शकता। चॅनलला सगळ्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करू शकता। आणि तुम्हाला सांगायचं बघा किती भारी आहे बघा, पिकं बघा तुम्ही छोटी छोटी आहेत म्हणजे अजून त्याला हे आलेलं नाही आहे, थोडे थोडे तुम्हाला सांगायचं अशा प्रकारचे बघा, हे बघा अशा प्रकारच्या शेंगा वगैरे आलेल्या आहेत बघा, आळसून मूग वगैरे असं भारी वाटते, मोठे मोठे आले ना तुम्हाला दाखवू हे बघा, हा काळा पावटा सगळं एकत्रित म्हणजे पीक आहे, भारी वाटतं ना बघा हिरवगार। पुढेपर्यंत जरा कॅमेरा फिरवला तर लई छान, किती मस्त मोर ओरडताय, लांडोर ओरडतायत, किती छान असं जीवाला फील होतंय बघा। जस्ट एन्जॉईंग माझ्या बरोबर तुम्ही हे करू शकता, मस्तपैकी प्रतिसाद देऊ शकता। आणि मी तुम्हाला अशी हिरवी हिरवी रानं दररोज दाखवेन, दररोज न्यू पार्ट असेल।